शामरावांसाठी शेती म्हणजे जीव की प्राण होता. शामरावांच्या वडिलांनी ही शेती साधारणपणे 30 वर्षापूर्वी जेव्हा शामराव लहान होते त्यावेळेला घेतलेली होती. आज शामरावांचं वय जवळजवळ 60च्या घरात येऊन पोहोचलेलं होतं. आणि तशातच काय झालं की शामराव एके दिवशी शेतामध्ये शेती करत असताना एक व्यक्ती आला आणि त्यानं त्यांना सांगितलं की ही जी शेती होती त्याच्या बाबतीत माझ्या आजोबांनी तुम्हाला जर का कुठला करार करून दिलेला असेल तर तो तुम्ही दाखवा, नाहीतर हे शेत मोकळं करा. कारण आमच्या म्हणण्यानुसार हे जे शेत आहे या शेताची मालकी ही आमच्या घराण्याकडे आहे. हे ऐकल्यावरती शामरावांच्या पायाखालची वाळूच सरकली. इतके वर्ष आपण जे शेत आपल्या स्वतःच्या घरातलं आहे असं समजून जे कसत होतो त्यावरती तिसरंच कोणीतरी येऊन एक स्वतःचा हक्क सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे ज्या वेळेला त्यांना कळालं त्यावेळेला त्यांचं धाबच दणाणलं. असं असलं तरी शामरावांनी त्यांचा जो काही धीर होता तो सोडला नाही आणि जवळच्याच एका कोर्टामध्ये त्या व्यक्तीच्या विरोधात एक कोर्ट केस फाईल केली. कोर्ट केस बरेच दिवस चालू होती, पण कोणास काय माहीत, पण त्या व्यक्तीला उपरती झाली आणि दोघांनी असं ठरवलं की आपल्यामध्ये किंवा आपल्या पूर्वजांमध्ये जो काही करार झालेला आहे त्या कराराचं आपण आता पालन करायचं आणि दोघांनीही हे भांडण संपवायचं ठरवलं. अर्थातच ज्या वेळेला ह्यांनी हे भांडण संपवायचं ठरवलं त्यावेळेला कोर्टानं त्याच्यामध्ये तडजोड हुकुमनामा देण्याची मनीषा दर्शवली. आता ज्या वेळेला आपण तडजोड हुकुमनामा म्हणतो ह्याचा अर्थ काय की दोन पक्षकार ज्या वेळेला भांडत असतात त्यावेळेला कोर्ट ज्या वेळेला म्हणतं की बाबा आता तुम्ही भांडू नका आणि तुमच्यामधल्या ज्या काही सामोपचाराचे किंवा तडजोडीचे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे आम्ही आता ह्याच्यामध्ये लिहून काढतो, त्याला म्हणतात तडजोड हुकुमनामा. शामरावांच्या बाबतीत पण तसंच घडलं, पण त्यांच्या समोर एक दुसरं मोठं संकट दत्त म्हणून उभं होतं. ज्या वेळेला शामरावांच्या वडिलांनी ही मिळकत विकत घेतलेली होती त्यावेळेला तो जो करारनामा होता तो करारनामा त्या काळात असणाऱ्या अपेक्षित अशा मुद्रांक शुल्काप्रमाणे त्यांनी त्यावर मुद्रांक शुल्क दिलेलं होतं. पण तडजोड करारनामा ज्या वेळेला समोर आला किंवा तडजोड आपण म्हणूया डिक्री ज्या वेळेला समोर आली, तडजोड हुकुमनामा ज्या वेळेला कोर्टाने त्याच्यामध्ये पास केला त्यावेळेला हे प्रकरण नोंदवण्यासाठी तहसीलदारांकडे गेलं. तहसीलदारांकडे गेल्यावरती अर्थातच ह्याच्यावरती किती स्टॅम्प ड्युटी आकारायची हे न कळल्यामुळे त्यांनी ते प्रकरण वरिष्ठांकडे वर्ग केलं. वरिष्ठांनी ते प्रकरण शेवटी IGR कडे म्हणजे स्टॅम्पच्या बाबतीमध्ये जे निर्णय घेणारे अधिकारी असतात त्या डिपार्टमेंटकडे दिलं आणि त्याच्यामध्ये असा निवाडा दिला की ह्याच्यामध्ये स्टॅम्प देणं गरजेचं आहे. आणि तो थोडका नसून त्यावेळेला 3 लाख रुपये आला. शामराव घाबरले की आता ह्याच्यामध्ये काय होणार आणि म्हणून त्यांनी त्या प्रकरणामध्ये पुढच्या कोर्टामध्ये अपील करायचं ठरवलं. अर्थात त्या बाबतीमध्ये कोर्टाने शामरावांसारखाच निर्णय दिला. नमस्कार, ॲडव्होकेट आनंद या तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शामरावांच्या बाबतीत असं घडलं, पण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अशा स्वरूपाने घटना घडतात का या बाबतीत माननीय सुप्रीम कोर्टाने आत्ताच दिलेल्या एका महत्त्वाच्या निवाड्यामध्ये असंच काहीतरी घडलेलं आहे. हो, पण तोपर्यंत जर तुम्ही ॲडव्होकेट आनंद या तुमच्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. खाली जे बेलचं बटन आहे ते बटन दाबून तुम्ही सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे अशा नवनवीन गोष्टी आणि नवनवीन विषय तुम्हाला ज्या वेळेला आम्ही हे प्रदर्शित करू त्यावेळेला तुम्हाला ताबडतोब कळतील. तर चला वळूयात आजच्या कोर्ट केसकडे. आजच्या कोर्ट केसमध्ये मुकेश विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेश अशा स्वरूपाचा एक खटला आहे. या प्रकरणामध्ये घडलं असं की या प्रकरणामध्ये हा जो मुकेश व्यक्ती होता त्यानं एक डिक्लेरेशन आणि इंजंक्शनचा सूट फाईल केला. डिक्लेरेशन आणि इंजंक्शन ह्याचाच अर्थ असा की त्यानं जो काही दावा दाखल केलेला होता त्याच्यामध्ये त्यानं एक ठराव करून मागितलेला होता की ही जी मिळकत ह्यापूर्वीच मला विकण्यात आलेली आहे ती माझ्याच मालकीची आहे असा तुम्ही ठराव करून द्या आणि या दाव्याचा जो पावे तो निर्णय लागत नाही तोपर्यंत जो प्रतिवादी आहे म्हणजे सामनेवाला पक्ष आहे त्याने माझ्या मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारे अतिक्रमण करू नये किंवा मला या मिळकतीमधनं बेदखल करू नये किंवा या मिळकतीतनं मला बाहेर काढू नये. अर्थात या प्रकरणाच्या बाबतीमध्ये दोनही पक्षकारांनी
सामोपचाराने समोरासमोर येऊन तडजोड स्वीकारली. आणि हे जे तडजोडीचं प्रकरण आहे हे राष्ट्रीय लोक अदालत ह्या जी काही आपल्या सगळ्या कोर्टांमध्ये होते, राष्ट्रीय लोक अदालतमध्ये या बाबतीतला निवाडा झाला. निवाडा म्हणजे काय, तर दोघांनी जी काही तडजोड केली त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं. आता प्रश्न उरला की ज्या अनुषंगाने हा व्यक्ती म्हणजे हा जो मुकेश आहे हा म्हणत आहे की या मिळकतीचा मालक तो आहे, तर त्या बाबतीत नोंदवण्याची गरज आहे किंवा नाही. तिथल्या तत्कालीन तहसीलदारांनी हे प्रकरण IGR कडे त्यांच्या वर्ग केलं. सो इन्स्पेक्टर जनरल ऑफ रेकॉर्ड्स आणि इन्स्पेक्टर जनरल ऑफ रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर स्टॅम्प यांच्याकडे हे ज्या वेळेला प्रकरण गेलं त्यावेळेला त्यांनी त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे सांगितलं की या व्यक्तीला साधारणपणे 6.5 ते 7 लाखाचा स्टॅम्प भरणं अपेक्षित आहे. यानं याच्या बाबतीत व्यथित होऊन माननीय हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने पण त्याच ऑर्डरवरती शिक्कामोर्तब केलं की या व्यक्तीला याच्यामध्ये स्टॅम्प भरणं अत्यंत आवश्यक आहे. याला नाराज होऊन या व्यक्तीने आत्ताच सुप्रीम कोर्टामधनं एक खूप महत्वाचा निवाडा घेतला. माननीय न्यायमूर्ती जस्टिस पारडीवाला यांनी या आदेशामध्ये ज्या वेळेला निर्णय लिहिला त्यावेळेला त्यांनी खूप स्पष्टपणे सांगितलं की हे जे प्रकरण होतं हे प्रकरण यापूर्वीच खालच्या कोर्टामध्ये तडजोडीने मिटवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं कोल्युजन नाहीये. म्हणजे ज्या दोन पार्टीज भांडत आहेत किंवा दोन्ही पक्ष जे भांडत आहेत यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने सरकारला स्टॅम्प ड्युटी देण्यापासून दडवणं किंवा त्यांचा स्टॅम्प इव्हेड करणं किंवा स्टॅम्प बुडवणं असा कोणताही विषय या बाबतीत नाहीये. आणि या बाबतीतला जो काही तडजोड या दोघांमध्ये झालेला आहे त्या बाबतीमध्ये माननीय न्यायालयानं त्यामध्ये यापूर्वीच शिक्कामोर्तब केलेला आहे. ही मिळकत त्या व्यक्तीकडे यापूर्वीच असल्यामुळं हे जे काही प्रकरण आहे किंवा हा जो काही तडजोड हुकुमनामा आहे हा तडजोड हुकुमनामा नोंदवण्याची गरज नाही, कारण हा रजिस्ट्रेशन ऍक्टच्या कन्व्हेन्स या सदरात येत नाही. ज्या वेळेला आपण एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या मिळकतीचं कन्व्हेन्स होतं असं म्हणतो याला आपण म्हणतो की त्या मिळकतीचं हस्तांतरण होत असतं. हस्तांतरण याचा अर्थ जो मूळ मालक असतो त्याची मालकी संपुष्टात येऊन समोरच्या व्यक्तीकडे त्या मालकी आपण म्हणूयात की पुढे पाठवल्या जात असतात किंवा पुढे दिल्या जात असतात. पण हे जे प्रकरण होतं याच्यामध्ये या व्यक्तीने यापूर्वीच जो काही डिक्लेरेशनचा सूट फाईल केलेला होता त्यावेळेला त्याचं खूप स्पष्ट कथन होतं की ती मिळकत त्याच्याकडे मालक या नात्याने यापूर्वीच काही दस्तऐवजांनी आलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे असा कोणताही स्टॅम्प भरण्याची गरज नाही. अर्थात हे जे काही सगळं प्रकरण आहे आणि ह्या बाबतीतली जी काही केस लॉ आहे याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे आणि ही लिंक तुम्ही नक्की पहा जेणेकरून या बाबतीत तुमचा काही जर अजून अतिरिक्त प्रश्न असतील तर ते तुम्हाला आम्हाला विचारण्यासाठी तुम्हाला याची मदत होईल. आणि अर्थात तुम्ही जर यापुढे कधीही कोणत्याही प्रकरणांमध्ये जर तडजोड केली आणि त्या तडजोडीच्या बाबतीमध्ये एक लक्षात घेण्याची गोष्ट अशी की ती जी मिळकत आहे ती मिळकत यापूर्वीच तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने मालकी हक्काने जर आलेली असेल त्या बाबतीत तुम्ही यापूर्वीच कोणताही स्टॅम्प भरलेला असेल तर तुम्ही नव्याने तडजोड केली म्हणून तुम्हाला नव्याने परत स्टॅम्प भरण्याची गरज उद्भवत नाही किंवा गरज असत नाही. हे सांगणारं हे जे जजमेंट आहे हे जजमेंट आपल्याला दैनंदिन कोर्ट केसमध्ये अत्यंत महत्वाचं ठरतं. कारण बऱ्याचदा असं होतं की हे जे स्टॅम्प्स असतात किंवा हे जे मुद्रांक शुल्क असतात हे 1000-2000 रुपये नसून हे लाखांमध्ये असतात आणि त्यावेळेला हा मुद्रांक शुल्क दोनही पक्षकारांनी तडजोड केल्यानंतर नेमका भरायचा कोणी आणि खरंच त्याच्यामध्ये अशा स्वरूपाने मुद्रांक शुल्क भरण्याची गरज असते किंवा नसते या बाबतीत स्पष्टपणा किंवा स्पष्टता न आल्यामुळे किंवा उलगडा न झाल्यामुळे लोकांमध्ये जे झालेल्या तडजोडी असतात त्या कित्येक दिवस अशाच पद्धतीने खितपत पडतात. आणि आजचा हा जो केस लॉ सांगण्याचा जो काही आमचा विषय आहे किंवा ही जी केस लॉ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जी काही आमची इच्छा होती त्याच्यामध्ये हेच सांगायचं होतं की ज्या वेळेला अशा स्वरूपाच्या तडजोडी होतात त्यावेळेला खरंच कोणत्या वेळेला हे तडजोड हुकुमनामा रजिस्टर करायला पाहिजेत, खरंच त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे किंवा नाही या बाबतीत या केस लॉनी त्याला पूर्णविराम मिळालेला आहे. जर आजचा व्हिडिओ आणि आजची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि हो, शामराव देखील त्यांची जी काही कोर्ट केस होते ते जिंकले
आणि त्याच्यामध्ये देखील न्यायालयानं त्याच पद्धतीने आदेश दिला की हो, यांना तो जो काही करारनामा होता त्या करारनाम्यामुळे जे काही त्यांच्याकडे हक्क यापूर्वीच आलेले आहेत ते हक्क त्यांना पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्याची गरज नाही आणि त्यामुळे त्यांनी देखील स्टॅम्प भरण्याची गरज नाही. तर आजचा हा व्हिडिओ ज्या कोणत्याही तुमच्या एका मित्राला किंवा एखाद्या व्यक्तीला जर मदत करणारा असेल तर हा त्यांना नक्कीच अग्रेषित करा, त्यांना तुम्ही फॉरवर्ड करा, जेणेकरून कायद्याच्या या ज्या काही खाचाखोचा आहेत किंवा या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी आहेत या त्यांना त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी मदत होईल आणि त्यांचं होणारं जे काही आर्थिक नुकसान आहे ते नुकसान वाचण्यासाठी मदत होईल. तर भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही सगळे स्वतःची काळजी घ्या आणि आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला नमस्कार.